नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मस्त खमंग, पौष्टिक आणि हेल्दी आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी असं काही पौष्टिक जर बनवायचं असेल, तर असा हा दुधी भोपळा घालून मस्त खमंग, पौष्टिक तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे नक्की करून बघा. बऱ्याच जणांना भोपळा खावंसं वाटत नाही किंवा भोपळ्याची भाजी खावंसं वाटत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही भोपळा घालून मस्त थालीपीठ करून खा. चवीला खूपच भारी लागतात. तर अशा पद्धतीने सकाळच्या घाई-गडबडीमध्ये तुम्ही हे थालीपीठ करून खाऊ शकता. करायला पण सोपे आहेत आणि एकदम पटकन होणारे हे थालीपीठ आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे. तर हा भोपळा आपण स्वच्छपणे धुवून घेतलेला आहे. कधीही भोपळा घेत असताना आपल्याला कोवळा बघून घ्यायचा आहे. तर या भोपळ्यावरचे आपल्याला पूर्णपणे सालं काढून टाकायचं आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी ह्या भोपळ्यावरची साल काढून टाकायचं नसेल, तर तुम्ही कवळा भोपळा असेल, तर तुम्ही सालासकट हा भोपळा वापरू शकता. तर इथे बघू शकता आपण पूर्णपणे या भोपळ्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. तर हा भोपळा आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे. असं कट करून घेतल्यामुळे आपल्याला ज्यावेळेस हा भोपळा खिसून घेतो ना, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त अवघड जात नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला भोपळा कट करून घेऊन एक खिसणी घ्यायचा आहे आणि खिसणीने आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे. कधीही भोपळा खिसत असताना आपल्याला थोडीशी जाडच खिसून घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे. तर इथे मी लोखंडी खिसणी घेतलेली आहे आणि छान अशा पद्धतीने हे भोपळा खिसून घेतलेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे हा भोपळा खिसून घेतलेला आहे. हे खिसून घेतलेल्या भोपळ्याचं खीस आपण बाजूला काढून ठेवूया आणि लगेचच आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण बनवण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 2 चमचे जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर याला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे मिक्सरला जाडसर हे वाटण वाटून घेतलेलं आहे. तर थालीपीठासाठी आपण इथे वाटण वाटून घेतलेलं आहे आणि भोपळा पण आपण खिसून घेतलेला आहे. तर लगेचच आपण थालीपीठसाठी पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मोठ्या परातीमध्ये खिसून घेतलेला भोपळा काढून घेतलेला आहे. तर हा भोपळ्याचा खीस थोडासा काळा पडलेला आहे, कारण मी इथे लोखंडाच्या खिसणीनं हा भोपळा खिसून घेतल्यामुळे थोडासा खीस काळा दिसत आहे. तर आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे 4 वाट्या इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 4 वाट्या ज्वारीच्या पिठासाठी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी इथे मी सपाट वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल, तर या ठिकाणी तुम्ही बाजरीचं पीठ घालून घेतलात तरी पण चालेल. त्याचसोबत इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. त्याचसोबत आपल्याला यामध्ये जे आपण मगाशी वाटण करून ठेवलं होतं, ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. कलर छान येण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. वाटण बनवत असताना आपण वाटणामध्ये पण मीठ घातलेलं आहे, तर बेतानेच आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण घालायचं आहे. त्याचसोबत इथे 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. हे थालीपीठ छान चविष्ट होण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मध्यम आकारामध्ये एक कांदा घेतलेला आहे. तो कांदा पण आपण बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ते कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे. यासोबत तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या पालेभाज्याचा पण समावेश करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी 1 वाटी दही घालून घेतलेलं आहे. तर दही घातलेला माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही नक्की या मिश्रणामध्ये दही घालून घ्या. दही घातल्यामुळे आपले धपाटे किंवा हे थालीपीठ आपले एकदम मऊ लुसलुसीत तयार होतात. म्हणून नक्की यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता या दहीमध्ये आणि या भोपळ्याच्या खीसमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे.
कारण आधीच भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो म्हणून. भोपळ्याच्या खीसमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर हे पीठ मळत असताना तुम्हाला जर गरज वाटलीच तर या ठिकाणी 1-2 चमचे यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि याचा छान एक गोळा बनवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण यामध्ये दही घातल्यामुळे अजिबात या ठिकाणी आपल्याला पाणी घालायची गरज लागणार नाही. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे. आता याला तेल लावून थोडंसं व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. असं पिठाला तेल लावून घेतल्यामुळे आपले थालीपीठ किंवा धपाटे हे एकदम मऊसूत होतात म्हणून आपल्याला पीठ मळून घेतल्यानंतर त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे. असं तेल लावून घेतल्यामुळे आपलं पीठही अजिबात सुकणार नाही. तर आता आपण लगेचच थालीपीठ बनवण्यासाठी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हाताला पाणी लावलेलं आहे आणि एक छोटासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला तो गोळा अशा पद्धतीने दोन्ही हातांनी छान गोल-गोल करून घ्यायचा आहे. तर लगेच आपण थालीपीठ कसं बनवायचं ते बघूया. तर इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला ओला करून घेतलेला आहे आणि ओल्या कपड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कपड्यावरती पाणी घालून घेतल्यामुळे आपलं थालीपीठ या कपड्याला चिटकून बसणार नाही म्हणून आपल्याला पाणी घालून नंतर त्यावरती आपण पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि हाताला पाणी लावून अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ थापत असताना आपल्याला जर हाताला आपल्या पीठ चिटकून बसत असेल, तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर हे पातळसर हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर इथे आपला मस्त पातळसर थालीपीठ बनून तयार झालेलं आहे. तर या थालीपीठला आपल्याला एक 4 ते 5 आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. असं होल केल्यामुळे आपले थालीपीठ भाजत असताना खमंग आणि खरपूस छान भाजले जातात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने थालीपीठाला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत. नंतर त्यावरती आपल्याला थालीपीठावरती पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यामुळे आपल्या थालीपीठाला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला यावरती पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. तर हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. त्याकरिता इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला त्या तव्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला कापडासहितच हा थालीपीठ घ्यायचा आहे आणि आपल्याला हा तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि ते कपडा आपल्याला अलगद हाताने अशा पद्धतीने त्या थालीपीठापासून काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं मस्त हे थालीपीठ छान तयार झालेलं आहे. जे आपण होल्स केलेले होते त्या होल्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर आपण जे पहिल्या साईडनी थालीपीठ टाकून घेतलं होतं, ते आपलं थालीपीठ छान भाजले गेलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला हे थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. थालीपीठाची वरची साईड थोडीशी कोरडी झाली की समजायचं आपलं हे दुसऱ्या साईडने पण टाकलेली किंवा खाल्ल्या साईडने पण आपण टाकलेले हे थालीपीठ छान भाजले गेलेलं आहे. तर त्या होल्समध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडनी छान खमंग भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ भाजत असताना आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही जर फुल गॅसवर हे थालीपीठ भाजून घेतलात, तर आतून कच्चं राहतं आणि वरून वातड होतं म्हणून आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवर आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या इथे मस्त छान खमंग आपल्या इथे थालीपीठ भाजून झालेलं आहे. तर भाजून घेतलेलं थालीपीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर सेम पद्धतीने अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळेच थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे कॉटनच्या कपड्यावर हे थालीपीठ थापून घ्यायचं नसेल, तर बाजारमध्ये जे बटर पेपर मिळतात, त्या बटर पेपरवर पण हे तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता. जर तुम्ही एखाद्या वेळेस गरम तव्यावरती हे थालीपीठ थापून घेतलात तरी पण चालेल. पण ते थोडंसं मला रिस्कीच वाटतं म्हणून अशा पद्धतीने मी हे कॉटनच्या कपड्यावरतीच हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तव्यावरती तुम्ही जर थालीपीठ थापून घेतलात तर हाताला चटके बसण्याची शक्यता असते म्हणून मी इथे कॉटनच्या कपड्यावरतीच हे थालीपीठ थापून घेत आहे. तर इथे अशा पद्धतीने दुसरं थालीपीठ पण करून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला तव्यावरती हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला अशा पद्धतीने ते कपडा काढून घ्यायचा आहे. तर सकाळच्या घाई-गडबडीमध्ये तयार होणारा एकदम झटपट नाश्ता आहे. जर तुम्हाला सकाळी करायचं नसेल, तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये पण अशा पद्धतीने हे थालीपीठ करून घेऊ शकता. जर तुम्हाला प्रवासामध्ये जर जायचं असेल, तर तुम्ही हे 4 ते 5 दिवस हे थालीपीठ आरामात टिकते. तुम्ही प्रवासामध्ये पण असे थालीपीठ करून घेऊन जाऊ शकता.
तर हे दुसरं थालीपीठ पण दोन्ही साईडनी छान तेल लावून आलटी-पलटी करून आपल्याला छान खरपूस किंवा खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्याच पिठाचे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तर इथे एवढ्या पिठामध्ये एक 8 ते 9 आपले थालीपीठ बनवून तयार होतात. तर इथे मी एक 3 ते 4 थालीपीठ करून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपली इथे मस्त खमंग, पौष्टिक आपली इथे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. हे थालीपीठ आपण गरमागरम सर्व्ह करूया. तर हे थालीपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा लसणाच्या चटणीसोबत किंवा कढीसोबत जरी खाल्लात तर चवीला एकदम भारी लागतात. तर अशा पद्धतीने भोपळा घालून तुम्ही नक्की थालीपीठ करून बघा. तर तुम्हाला मी थोडंसं हा थालीपीठचा तुकडा तोडून दाखवत आहे. तर तोडतानाच तुम्हाला लक्षात आलं असेल, तर हे थालीपीठ एकदम मऊ, लुसलुशीत आणि आपल्या इथे मस्त हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. कारण आपण यामध्ये दही आणि यामध्ये दुधी भोपळा खिसून घातल्यामुळे आपले एकदम मऊसूत आणि आपली इथे मस्त खमंग आपली थालीपीठ बनवून तयार झालेली आहेत. अशा पद्धतीने थालीपीठ जर केलात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. तर तुम्हाला आजची थालीपीठाची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.